मैंने जाना क्या है दिल लगाना। बघा गाईस, रेडी करून ठेवून दिला आहे मी. माझे इस्त्रीचे पूर्ण कपडे इस्त्री केले आहे मी. कमर दुखून गेली बाबा काम करून करून. गाईस, गोरसपाक बिस्किट कमेंटमध्ये नक्की सांगा, दुधासोबत गोरसपाक बिस्किट खायला किती मजा येते तुम्हालाच माहिती आहे. चला जा. गुड मॉर्निंग गाईस. आज आहे संडे. सो ताई तर ऑफिसला गेली आहे, तिचं आज वर्किंग आहे, सो त्यामुळे. आणि आज संडे माझा घरीच राहणार. मग धीरज पण थोडा बाहेर गेला आहे, लग्नासाठी गेला आहे कुठंतरी. रिलेटिव्हचं आहे लग्न, सो त्यामुळे तो शूट तर नाही राहणार आज. सो आज मला घरीच राहावं लागेल. थोडे घरचे पण कामं आहे ते करतो. आत्ता सुटलो गाईस, आणि आज खूप लेट उठलो. आज मला 11 वाजले गाईस उठायला. सो काहीच नाही गाईस, मी आता फ्रेश होतो, ब्रश वगैरे करतो, नाश्ता वगैरे पण करतो गाईस. पहिले फ्रेश होतो मी गाईस. फ्रेश झालो आहे. सो मी काम करायचं पहिले सगळ्यात पहिले नाश्ता करून घेतो. ताईनं स्वयंपाक बनवून ठेवला होता, अंडा बुर्जी बनवली, आणि मी दूध आणून ठेवलं होतं. आणि इथं गाणे लावून ठेवले आहे मी. गाणे लावले मी इथं गाणे चालू राहू द्या. मी सगळ्यात पहिले नाश्ता करतो गाईस. मला खूप भूक लागली आहे आणि मग तर कामं पण करायची आहे मला. सो सगळ्यात पहिले मी नाश्ता करतो. जाना मैंने जाना क्या है दिल लगाना, बड़ा शर्मिला. इथे बघा, मी आता किचन आवरलं आहे पूर्ण. हे पूर्ण पुसलं वगैरे, आणि गॅस पण पुसली, बरोबर ठेवलं सगळं, आणि हे पण घासलं आहे बेसिंग. सो किचन तर आवरून झालं. आता दुसरं काम करतो गाईज. आता मी बूट वॉश करतो. माझे 2 बूट आहे आणि सँडल आहे, आणि रोनी ताईचा एक शूज आहे. सो ते धुवून घेतो, वॉश करतो मी. वगैरे वॉश वगैरे केले मी. तर मला दाखवतो किती बूट होते आज. गाईस, ऑफिसचा शूज होता माझा, माझी चप्पल होती, सँडल होती, 2 शूज होते, आणि ताईचा एक शूज होता. सो ते मी धुतले आहे. आता मला गाडी वॉश करायची आहे. सो मी खाली जातो, गाडी वॉश करून घेतो. हे गाईस बघा, गाडी मस्त चकाचक धुतली. आता काही नाही गाईस, वरे जातो आता आम्ही. आता कपडे वगैरे ठेवून देतो आता. सो आता जातो मी वरे. गाडी वॉश झाली आहे, गाडी वॉश केली. आता गाईस कपडे वगैरे तर सगळे मागच्या रविवारी मम्मीनं धुतले होते. सो कपडे धुवायची काही आवश्यकता नाही आहे. सो माझे फॉर्मल कपडे आहे, त्याला इस्त्री करून घेतो मी. सो मस्त कडक इस्त्री करून घेतो, आणि ते ठेवून देतो बरोबर कपडे. त्यानंतर आंघोळीला जातो. सगळ्यात पहिले मी कपडे इस्त्री करतो. बघा गाईस, रेडी करून ठेवून दिला आहे मी. माझे इस्त्रीचे पूर्ण कपडे इस्त्री केले आहे मी. बघा, फॉर्मल पूर्ण कपडे होते तेवढेचे जेवढे पूर्ण इस्त्री करून ठेवले आहे. आता मी हे कपाटामध्ये ठेवून देतो. माझे कपाट पहिलेच आवरून आहे. हे वाला आहे एक, आणि हॉलमध्ये आहे. हे पूर्ण आवरून आहे माझे कपाटं, पहिलेच मागच्या रविवारी केले होते. सो आता गाईस कमर दुखून गेली बाबा काम करून करून गाईस खरं. तर मित्रांनो, फॉर्मलचे कपडे झाले आहे, फॉर्मल कपडे ठेवून देतो मी आता. आता गाईस आंघोळीला जायचं. आंघोळीला जायचं पहिले सगळ्यात पहिले मी शेविंग करतो, बियर्ड काढतो सगळ्यात पहिले. एक तर वाढली पण आहे मला थोडी थोडी. सो मी दाढी करून घेतो गाईस. गाईस आंघोळीसाठी गरम पाणी लावून देतो. हीटर लावावं लागेल.
माझी शेविंग झाली आहे, मी शेविंग केली आहे दाढी. सो मी आता आंघोळीला जातो. आपले फायनली गाईस कामं झाली आहेत. मी 12:30 वाजतापासून आता 4 वाजले आहे. मी कामं करतच होतो. फायनली कामं झाली आहे. मी आता आंघोळ करतो गाईस. आंघोळ झाल्यानंतर तुम्हाला भेटतो गाईस. हे गाईस फ्रेश वगैरे झालो आहे. दिवा अगरबत्ती पण केली आहे मी. आणि आता वाजले आहे 5 मित्रांनो. सो मला आता लागली आहे भूक. तर काही नाही, दूध आहे. सो दूध आणि बिस्किट खातो मी. गोरसपाक बिस्किट आहे. दूध गरम करतो मी. गाईस दूध मांडलं आहे आणि गोरसपाक बिस्किट. दूध आणि गोरसपाक बिस्किट खातो आता. दूध अजून मी बिस्किट खातो, गोरसपाक बिस्किट. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा दुधासोबत गोरसपाक बिस्किट खायला किती मजा येते, तुम्हालाच माहिती आहे. जे गोरसपाक बिस्किट खात असेल ते कमेंटमध्ये नक्की सांगा कसं वाटतं खायला. ज्या खा सगळं. गाईस बॅकरीला आलो होतो. बटर घेतलं आहे आणि क्रीम रोल घेतला आहे. आज सत्यमामा जाणार आहे वर्धेला. सत्यमामाला त्यासाठी जात आहे आणि त्याला ड्रॉप पण करायचं आहे. तो वर्ध्याला जात आहे. तर त्याची गाडी आहे 6-6:30 समथिंग गाडी आहे त्याची. आणि आता वाजली आहे 5:45. तो मी त्याच्याकडे जातो. मामाला सोडवायला आलो आहे. मामा चालला आहे वर्ध्याला. आता कधी आहे? मार्च द्या लवकर. चालू चला भेटू. गाईज आता सत्यमावाला ड्रॉप केला आहे. आता एका ठिकाणी बसून मला अर्धा घंटा वाट बघायची आहे. दोन्ही जायचं ऑफिस सुटणार. मग तिला घेऊनच डायरेक्ट आता घरी जातो मी. बसून आता टाईमपास करून थोडा. ताईची वाट बघून रात्र झाली आहे. वाट बघत आहे ताईची. आत्ताच कॉल आला, 6 मिनटात येत आहे ताई. रात्र झाली. आजचा संडे असा गेला गाईज, माझा पूर्ण कामामध्ये गेला आहे गाईज. संडे पूर्ण कामामध्ये गेला. आता ताई आली तर जातो घरी. सत्यमावा तर गेला आहे घरी वर्धाला. खरं आपला माणूस येते ना घरी इथं, म्हणजे आपला गावाकडला माणूस येते ना, खरं भारी वाटते. सत्यमावा आला होता, भारी वाटत होतं गाईज. आता तो पण गेला आहे. त्याचं पण उद्यापासून रुटीन चालू त्याचं ऑफिसचं. आणि आपलं पण रुटीन चालू, उद्यापासून आमचं पण रुटीन चालू. ताई आलं तर गाईज ताई आली आहे. जातो आता आम्ही घरी भेटतो गाईज तुम्हाला. आता भाजीपाला घेत आहे गाईज. आता आम्ही उद्या ऑफिससाठी भाजी घेऊन जायची आहे. आलू घेतले वाटते ताईनं आणि कांदे घेतले. काहीच आम्ही घरी आलो. ताईनं जेवण बनवलं आहे. जेवणामध्ये आहे खिचडी. सो मी आता जेवण करतो. आणि काही झोपले नाही आहे ॲक्च्युली, फोन यूज करत आहे. सो गाईस आजचा संडे असा झाला आहे आमचा. ताईचं वर्किंग होतं, माझं तो पूर्ण कामामध्येच वेळ गेला आहे. तुम्ही बघितलं असेल ब्लॉगमध्ये. आणि सत्यमावा पण गेला आहे घरी. सो तो उद्या पोहोचणार आहे वर्धाला. तर मित्रांनो आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. उद्यापासून परत आमची रुटीन चालू होता गाईस. मंडे उद्या. सो उद्या मंडेला ऑफिसला जायचं आहे. चला गाईस, बाय, गुड नाईट.